नमस्कार, मी अमित मुंडे, पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की असंख्य काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उभे आहेत आणि हे जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात यांचं आज आंदोलन सुरू आहे। एकंदरीत आपण जाणून घेऊया की अध्यक्षांकडून की त्यांची काय मागणी आहे। आता काय सांगाल एकंदरीत आजच्या आंदोलनाबद्दल? नुकतंच राज्य सरकारने जे जनसुरक्षा कायदा आणलेला आहे तो कायदा बेकायदेशीर आहे, लोकशाहीच्या विरोधामध्ये आहे आणि हा जनसुरक्षा कायदा नाही तर भारतीय जनता पक्षाचा भ्रष्टाचार छुपाव कायदा आहे। भारतीय जनता पक्षाने केलेले भ्रष्टाचार जर उघडकीस आणले तर तुमच्यावर कारवाई केली जाईल आणि त्याच्यामध्ये तरतुदी अशा आहेत की तुम्हाला जेल निश्चित आहे। म्हणजे जर तुम्ही एखादा भ्रष्टाचार झाला आणि त्याच्याबद्दल बोललात तर तुम्हाला जेल, एखाद्या पोलिसांनी चुकीचं काम केलं जे नुकतंच आता काटे संदर्भात केलं तर तुम्ही बोललात तुम्हाला जेल, तुम्ही एखाद्या तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी शाळेमध्ये तुमचं चुकीचं चाललं असेल त्या विरोधात बोललात जेल, उद्या पत्रकारांनी जर एखादा लेख लिहिला सरकारच्या विरोधात तुम्हाला जेल। तर जेल दाखवायची, भीती दाखवायची, पण या मूर्ख सरकारला एवढं कळत नाही की पहिले लढे थे गोरों से, आज लढेंगे चोरों से। भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही तो लढा देणार आणि हे जनसुरक्षा कायदा रद्द करणार। पूर्वी सुद्धा अशाच पद्धतीने ब्रिटिशाच्या काळामध्ये असेच कायदे आणले गेले होते। आता भारतीय जनता पक्ष जे ब्रिटिशांचे हितचिंतक होते आज त्यांचंच पुनरावृत्ती करत असे कायदे आणते। दादा, एकीकडे कायदे त्यांनी अंमलात आणत आहेत आणि दुसरीकडे काल आपण पाहिलं होतं की पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना हाणामारी झाली, काय सांगाल त्याबद्दल? आता हा जनसुरक्षा कायदा आणला तर तरतूदच तशी आहे। तर मग माझं म्हणणं, जे काय प्रवीण गायकवाडवर हल्ला केला अक्कलकोटमध्ये, जे काय पडळकरांनी विधान भवनामध्ये केला त्यांना लगेच अटक का नाही केली? सन्मानाने तुम्ही पाहिलं असेल त्या व्यक्तीला, पडळकरच्या कार्यकर्त्याला सन्मानाने पोलीस स्टेशनला नेला आणि पोलीसच तंबाखू देतो तो तंबाखू चोळत बसलाय। असे कृत्य आम्ही तर टीव्हीवर आपल्या मार्फत बघतोय। जर अशा पद्धतीने जर सरकार गुन्हेगारांना, मारामारी करणाऱ्यांना आणि पोलिसांचा गैरवापर करणार असेल तर ब्रिटिशांनी तुमच्यामध्ये काय फरक राहिला हाच प्रश्न आता सगळ्यांसमोर आहे। आपण पाहू शकतो की महिला सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत। ताई, काय सांगाल एकंदरीत आजच्या आंदोलनाबद्दल? आजचं आंदोलन मुळातच जे काही जनसुरक्षा विधायक बीजेपी सत्तेत आल्यापासून त्यांनी जे एक सुरू केले त्यातला हा एक भाग आहे आणि आपण पाहतोय की कशा पद्धतीने डाव्या कट्टर विरोध जे काही दर्शवतात यांच्या, खरं तर म्हटलं तर बीजेपीच्याच विरोधात म्हटलं पाहिजे, सरकारच्या, त्यांना रोखण्यासाठी हा कायदा आणलेला आहे। आणि या सगळ्यामध्ये आता त्यांचं विरोधकांना शांत बसवण्यासाठी त्यांनी जे आईस प्रक्रिया पूर्वी सुरू केली होती, मग त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स असेल, सीबीआय असेल किंवा ईडीची जी भीती असेल, ही आता त्यांच्याकडनं ती संपली आहे। त्यांना आता त्याच्यावरती ते कुणाला थांबवू शकत नाही। त्याच्यामुळे नवीन काहीतरी आणायचं आणि यामध्ये फक्त राजकीय विरोधकच नाहीत तर सर्वसामान्य व्यक्ती असेल, संघटना असेल, संस्था असेल की जे त्यांच्या विरोधात बोलतील किंवा पुरोगामी विचारांचे जे आहेत त्यांना शांत कसं करायचं, तर यासाठी हा कायदा आहे। आणि असं वाटतं की हा लोकशाहीला घातक आहे, हुकुमशाही प्रस्थापित करणारा आणखी एक हा कायदा त्यांनी आणलेला आहे आणि याच्यामुळे सर्वसामान्य जनता आहे, भारतातले जे सर्व लोक आहेत यांच्यावरती हा एक कटकारस्थानाचा प्रयोग आहे आणि हा अयशस्वी होऊ नये यासाठी हा आंदोलनाचा नक्कीच एकंदरीत जशी माहिती आपल्याला दिली आहे की हा बीजेपीचा कट कारस्थान आहे अशा प्रकारच्या महिलांनी आणि अध्यक्षांनी आपल्याला सांगितलेलं आहे। एकंदरीत हा कायदा रद्द करावा अशी काँग्रेसकडनं मागणी आहे आणि जसं एकीकडे आपण पाहिलेलं आहे की पडळकरांनी, ज्या कार्यकर्त्यांनी काल विधान भवनामध्ये जी हाणामारी केली त्याच्याबद्दलही आज आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे, पुणे। अडकवण्याचं काम सरकारकडनं सोपं व्हावं यासाठी हा कायदा केला। विरोधी जनसुरक्षा विधेयकाचा रद्द कर, लोकशाही विरोधी जनसुरक्षा विधेयक रद्द करा, 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 अरे लोकशाही विरोधी कृत्य करणाऱ्या भाजप सरकारचा